हे मी स्प्राऊट मार्ट घेतलेलं आहे. खूप छान आहे आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये मिळालेलं आहे आणि क्वालिटी पण खरंच खूप चांगली आणि काचीच आहे. याच्यामध्ये आपण खूप सारे कडधान्य भिजायला टाकू शकतो. हे बघा असं आहे, याच्यामध्ये जाळी दिलेली आहे. हे स्टँड आहे, तुम्हाला पुढे दाखवते त्याचं कसं यूज होणार आहे ते. आणि हे मी तुम्हाला काढून दाखवेन. त्याच्यामध्ये हे छोटंसं हे बुक आहे, याच्यामध्ये दिलेलं आहे कुठले कुठले आपण हे धान्य याच्यामध्ये टाकू शकतो. खूप यूजफुल आहे मला असं वाटतं हे. आणि मी याचा उपयोग करण्याने मोड आलेले हे कडधान्य आपल्या हेल्थसाठी किती उपयोगी आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. आज मी याच्यामध्ये मूग भिजायला टाकणार आहे. मी खूपच कमी, अर्ध्याला पण खूप कमी मी मूग याच्यात टाकलेले आहेत आणि त्याचे दुप्पट पाणी टाकलेलं आहे. आता हे ओव्हरनाईट मी ठेवणार आहे हे झाकून. आणि आता हे दुसऱ्या दिवशी बघा हे असे भिजलेले आहेत मूग. आता हे धुवून घेणार आहे, पाणी काढून याच्यामध्ये परत दुसरं पाणी टाकून मी धुवून घेणार आहे. बघा याची जाळी लावायची आणि हे धुवून घ्यायचं व्यवस्थित. तुम्हाला जर आवडली असेल, याची लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला याची लिंक मिळून जाईल. आणि यूट्यूबवरती याची लिंक मी कम्युनिटी पोस्ट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करा. खूपच यूजफुल हे प्रॉडक्ट आहे. आता ह्याला परत एकदा मी धुवून घेणार आहे आणि हे पाणी काढून टाकायचं आहे. नंतर हे जे खाली हे जे स्टँड दिलेले आहे त्याच्यावरती असं ठेवायचं आहे आणि मग त्याच्यामुळे काय होतं, याच्यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि ते पाणी निघल्यामुळे हे छान याला मोड असे येतात. जर पाणी राहिलं त्याला वास पण येतो. हे बघा दुसऱ्या दिवशी किती छान मोड आलेले आहे, त्याला पूर्ण गच्च भरलेली आहे ती बरणी. तुम्हाला काढून दाखवते. आणि मूग हे आपल्यासाठी किती हेल्दी आहे ते तुम्हाला माहीतच आहे, प्रोटीनने भरलेलं. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट प्रोडक्टसोबत. तोपर्यंत बाय बाय. तुम्ही नक्की जाऊन चेक करा.